तुम्हाला पण हा गिरगावचा रस्ता पाहून असं वाटत असेल ना, आपण कुठे 1980 किंवा 1970 मधला तरी व्हिडिओ बघत नाही ना. हा व्हिडिओ शूट केलाय ना तो मागच्या रविवारी. नाहीतर मुंबईत इतकी कमी गर्दी ते कधीच शक्य नाही. ट्रेन रिकामी, रस्ते रिकामी, पण 100 ते 150 वर्ष जुन्या असलेल्या इमारती बघा ना तशाच भक्कम उभ्या आहेत. आता तो गाड्या सुद्धा नाहीत आज सध्या रस्त्याला. खूप इक्का दुक्का गाड्या चालू आहेत आणि नॉर्मल पेक्षा खूपच कमी गर्दी आहे. तर आज मी आलोय इथे गिरगाव चौपाटी. आणि तुम्ही माझा मागचा गिरगावचा ब्लॉग बघितला असेल. तुम्ही बघा, मी गिरगाववरती एक ब्लॉग बनवलाय. त्याच्यानंतर खोताच्या वाडीवरती ब्लॉग बनवलाय. आता इथूनच आपण थोडं दक्षिणेकडे गेलो ना की आपल्याला खोताची वाडी लागते. आता हे एक पोलिसांचं इथे हेडक्वार्टर आहे आणि इथूनच आपल्याला ही वेस्टर्न रेल्वे जाताना दिसते. पश्चिम रेल्वेच्या ह्या लोकल जात आहेत आणि त्याच्या पलीकडे आपण जे बघतोय ते गिरगाव चौपाटी. बघा, ही LIC ची बिल्डिंग, खूप मोठं असं हेड ऑफिस आहे वाटतं. मला वाटतं एक हेड ऑफिस तिथे बाजार गेटला सुद्धा आहे, फोर्टला, आणि हे दुसरं. मला ना कमेंटमध्ये नक्की सांगा कोणी कोणी LICच्या पॉलिसी काढल्यात. कितीच्या काढल्यात ते सांगू नका, पण LICचा एक जमाना होता. मुलगा कामावर लागला, नवीन नोकरी लागली, लग्न झालं, घरात नवीन मूल जन्माला आलं ना की LICची पॉलिसी काढायची. कोण ना कोणतरी एजंट येऊन घरी थपकायचाच आणि मग LICची पॉलिसी गळ्यात उतरवूनच जायचं. पण एक सांगा नक्की कमेंटमध्ये, आणि कोणाकोणाला तर LICच्या पैशाचा ना पुरेपूर उपयोग झालाय. त्यावेळेला पॉलिसीची किंमत सुद्धा 1 लाख, 1.5 लाख, जास्तीत जास्त 2 लाख. मला वाटतं लोक फक्त रविवारी दात घासून डायरेक्ट इथेच आले आहेत बेनेचा डोसा खायला. मग नंतर डोसा खाऊन घरी जाऊन आंघोळ करणार. आता इथे आपण वेस्टला गेलो की मलबार हिल, साऊथला गेलो की वानखेडे स्टेडियम, त्याच्यानंतर नरिमन पॉइंट, आणि सरळ समोर गेलो की आपल्याला गिरगाव चौपाटी. अजून मुंबईमधली कोणीच लोक विसरले नसतील. मुंबई काय भारतातली की 26 नोव्हेंबरला इथे हल्ला झाला होता आणि इथे कसाबला जे शहीद तुकाराम आहेत त्यांनी पकडलं होतं. स्वतःहून त्यांनी त्याच्याकडे मला वाटतं AK-47 वगैरे असताना पण त्याच्या अंगावर धावून त्यांनी पकडलं होतं. सल्यूट आहे, मानलं पाहिजे. शेवटी मुंबई पोलीस ते मुंबई पोलीस. तुकाराम ओंबळेचं स्मारक. गिरगाव चौपाटी म्हणजे मुलं बघा ना नशिबवान आहेत. रविवारी मस्त फुटबॉल, व्हॉलीबॉल, मज्जानो लाईफ. मुंबईची वाईब आहे ना, काय पण म्हणा, एकदम वेगळीच असते. जुलैच्या पावसात वर्षाचे 12 महिने असणार हे गिरगाव चौपाटीचं स्वच्छ, सुंदर, निळशार नाही, काळं कुट्ट असं काळं पाणी.
आणि ही बघा समुद्र किनाऱ्यावर आहे ना, गिरगावच्या या चौपाटीवर असणारी प्लास्टिकच्या रंगीबेरंगी पिशव्या, रंगीबेरंगी कापडाच्या चिंध्या, कंसात चड्ड्यांच्या, हे समुद्राच्या किनाऱ्याचं असं रूप आहे ना, बघून मनाला खरंच खूप वेदना झाल्या. इतका सुंदर समुद्र किनारा आहे ना, पण स्वच्छता बिलकुल नाही. बेवॉचच्या सिरियल मध्ये समुद्र किनारे बघायचो, काय समुद्र किनारे आहेत फॉरेनचे, आणि आपलं बघा ना काय कंडिशन आणून ठेवली आहे. पाणी येते, हे इतकं काळं काळं पाणी आहे, चायला काहीतरी रोग व्हायचा पायाला. सगळीकडे घाण आणि घाण आहे, बस कोणी लक्ष द्यायला नाहीये. आणि मुंबईच्या ना सगळ्यात किनाऱ्यांची अशीच दुर्दशा आहे, अशीच दयनीय अवस्था आहे. हे सगळं बघून आहे ना असं वाटतं ना, एकतर तो समुद्र आटेल तरी नाहीतर फाटेल तरी. मुंबईची लोकसंख्या आहे 12 ते 13 कोटी, आणि बघा त्यांची सगळ्यांची घाण या समुद्रात अशी, म्हणजे त्याच्या ठिकाणी अशी सोडली जाते, समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर सोडली जाते. मला तर असं वाटतं निदान कमीत कमी 100 किलोमीटर तरी लांब आहे ना, हे सगळं घाणेरडं पाणी सोडलं पाहिजे. यावर्षी तर मुंबईमध्ये पाऊस सुद्धा नाहीये, आता जुलै संपायला आला. फुटबॉल खेळणारे, व्हॉलीबॉल खेळणारे, क्रिकेट खेळणारे, तुम्ही जो मोबाईल आणलेला आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा. आपल्या लोकांचं काय, फक्त छान चकोरे असे बसस्टॉप बांधले ना की आमचं काम झालं. त्या बिल्डिंग बघताना बघा ना, कधीतरी तुम्ही प्रेक्षक म्हणून मनातून आहे ना फ्लॅशबॅक मध्ये जा. की मोठे रस्ते नाही, स्वच्छ समुद्राचं ॲक्वा ब्लू कलरचं पाणी, धोती किंवा सफेद शर्ट, काळी पॅन्ट घातलेली मोजकीच लोक, लांब केसाची वेणी बांधलेल्या साडी घातलेल्या त्या जमान्यातल्या महिला किंवा फॅमिलीज, गोंगाट नाही, गर्दी नाही. बघा ना त्या जमान्यातले मी पिक्चर्स बघतो ना वगैरे, ब्लॅक अँड व्हाईट फोटो, त्यावेळेचं हे चित्र. आता हे बघा ना, या बिल्डिंगची काय दुर्दशा केली आहे. इंग्रजांनी बांधलेली बिल्डिंग बघा, आणि त्याच्या मागे बघा बिल्डिंगची सुंदरता बघा किती वाढवली आहे. एक सांगाडा बांधून ठेवलाय, तो सुद्धा पूर्ण केला नाहीये. आता परत आपण जाऊया ना एका वेगळ्या दुनियेत. मलबार हिलला, याच गिरगाववरून आपण पश्चिमेकडे आलो ना की येऊन पोहोचतो मलबार हिल, हँगिंग गार्डन. मोठमोठे राजकारणी जसं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
बाकीचे मंत्री, कॅबिनेट मंत्री, ह्याच भागात त्यांचे सगळ्यांचे बंगले आहेत. मलबार हिल, इंग्लिशमध्ये ना काही काही नावं अशी आहेत ना ज्याचा उच्चार घेतच आहे ना त्याची भव्यता समजते. हिल म्हणजे बघा ना, आता हेच मलबार हिल, मोठमोठ्या साहेबांची वस्ती नाही, निवासी क्षेत्र. एकदा परत मी लहानपणी लहान असताना ना लीलाधर डाके मंत्री झाले होते ना, तेव्हा त्यांच्या बंगल्यावर आलो होतो. वेस्ट, नॉर्थ आणि ईस्ट, साऊथ ईस्ट, त्यावर असे कंपास लावलेत. काय बघा ना, मुंबईची निर्मिती आहे ना, मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळच हा मोठा समुद्र किनारा, त्याच गिरगाव चौपाटीच्या बाजूला ही टेकडी म्हणा, डोंगर, हिल. माझ्या मते एका जमान्यात इथे ना खूप नारळाची झाडं, जंगल असेल, थंड हवेचं ठिकाण, आणि म्हणून इथे त्यावेळेला लोक राहत असतील. मी तर काही व्हिडिओजमध्ये हे सुद्धा बघितलंय की मलबार हिलला त्यावेळेला शेतकरी जायचे आणि मग त्यांची शेती गिरगावला होती आणि मग ते तिथे गिरगावला त्यांचं कापणी वगैरे करायला जायचे, म्हणून त्याला चर्नी रोड, मग तो चर्नी रोडचा चर्नी रोडचा चर्नी रोड झाला. असे सगळे अपभ्रंश झाले. काय काय स्टोरी तर भन्नाट आहेत. म्हणजे इतिहासामध्ये गेलं ना तर आपल्या मुंबईची जेवढी मोठी वैभवता आहे ती कळते. बघा ना, आता ह्या रस्त्याला मोठे मोठे बंगले आहेत. बघा ना, हे रस्ते बघा ना का चकाचक, आणि नाक्यावरती सिक्युरिटी आहे पोलिसांची, मुंबई पोलिसांची. असा हा मलबार हिल. कधीतरी एका जमान्यात मी लहानपणी इथे आलेलो. ही जी स्टाईल आहे ना, असं सगळीकडे करायला पाहिजे. फक्त मलबार हिललाच का, बाकीच्या ठिकाणी परत पण करा ना. डोंबिवलीला, ठाण्याला, कल्याणला, बाकीच्या मुंबई उपनगरामध्ये हे असे कंपास लावा ना रस्त्यावरती. जर कोणी म्युन्सिपाल्टीचे लोक माझा व्हिडिओ बघत असतील ना तर सांगा त्यांना की असे कंपास प्रत्येक फुटपाथवर लावा. तर आता आपण आहे ना प्रवेश करणार एका तिसऱ्या आणि अद्भुत अशा रामाच्या त्रेतायुगात. लाईक केलं ना, लाईक करा. हा, बरं झालं, केलं ना लाईक बटन दाबलं. आता पुढचा व्हिडिओ बघा. आता ऐका, लाईक केल्यानंतर आहे ना खाली हाईपचं एक बटन आहे, त्याच्यामध्ये 3 वेळा हाईप करा माझा व्हिडिओ. आता आपण प्रवेश करू एका तिसऱ्या आणि अद्भुत अशा प्रभू रामाच्या त्रेतायुगात. मी बरोबर बोलतोय की नाही ना, एक कमेंट मध्ये नक्की सांगा. इथूनच सुरू होईल ना राम राज्याचा प्रवास. प्रभू श्री रामचंद्र आहे ना सीतेचा शोध घ्यायला निघाले तेव्हा इकडे आले होते, याच वाटेने गेले होते. आणि तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी आहे ना सीतेच्या शोधात असताना प्रभू रामाने बाण मारून आहे ना हे गोड पाण्याचं कुंड निर्माण केलं. इसवी सन 1127 साली आहे ना शिलाहार राजाच्या दरबारातील मंत्री लक्ष्मण प्रभू यांनी हा तलाव बांधला. 135 मीटर लांब हा तलाव असून आहे ना खूप खोल आहे. जर त्यांनी हा तलाव बघितला असं लक्ष्मण प्रभूंनी तर म्हणाले असते मी का बांधला हा तलाव. बघा ना, इथे सगळं अतिक्रमण आहे आजूबाजूला. तलावाच्या अगदी पायथ्यापर्यंत अतिक्रमण झालंय. हाच जर तलाव बघा ना, विचार करा, बाणगंगा जो हा तलाव आहे ना, हा लंडन, USA किंवा स्वित्झर्लंड किंवा अजून कुठे जर्मनी, जपान कुठेही असताना तर त्याला एका वेगळ्याच लेवलला त्या लोकांनी नेऊन ठेवलं असतं. बस आप इधर ही रहते? कितना साल से? बहुत दिन से, बहुत साल बहुत साल हो गए. और ये मंदिर कितना पुराना है? बहुत पुराना ये मंदिर भगवान का युग का है. भगवान का राम भगवान आए थे, बाण मारे हैं, पानी निकला है. ऐसा, बाण गंगा, इसके लिए बाणगंगा. बाण गंगा.
हा बघा, हा जो स्पॉट दिसतोय ना, इथे असं ते आख्यायिका आहे की इथे रामाने बाण मारला होता. आणि मी असं ऐकलंय सुद्धा, ह्याला एक छोटी वाराणसी असं सुद्धा म्हणतात. पण वाराणसी कुठे, आणि हे मलबार हिलचं बाणगंगा तलावाच्या आजूबाजूचा एरिया. तर बघा ना, तो हा जर तलाव त्या देशांमध्ये असता ना, तर त्यांच्या सरकारने, म्युन्सिपाल्टीने कुठल्या वेगळ्या लेवलला नेऊन ठेवलं असतं. पण दुर्दैवाने ना, म्हणावं लागतं ना, बाणगंगेची आज घाणगंगा झाली आहे. आपल्याकडे बघा ना, हे वॉटर बॉडी बघा, तलाव. आता हाच घ्या ना, हा बाणगंगा तलाव. साक्षात प्रभू रामाने बाण मारून इथे गंगा प्रकट झाली. बघा बाणगंगा परिसर. सरकारची अनास्था, सगळीकडे वर्षानुवर्षे चालत आलेले अतिक्रमण. आता बघा ना, इथे मी बघितलं ना, तर हा तलाव किंवा ही वॉटर बॉडी म्हणा, हा बाणगंगा तलाव म्हणा, त्यात देवाचे निर्माल्य टाकायचं किंवा गेलेल्यांची कार्य करायची. हाच परिसर इतका सुंदर करता आला असताना मागची 100 वर्ष आहे ना, काही झालं नाही, आणि पुढची 100 वर्ष पण काही होणार नाही. मी बनारसला गेलो नाही, पण बघा ना, तसाच हा घाट आहे, तशीच बनारस सारखी वाईब येते. मी तर असं ऐकलंय की अमावास्या पौर्णिमेला इथे संध्याकाळी पणत्या वगैरे लावतात, पण मला हे बघून कुठेच असं दिसत नाही. एका टोकावर, पश्चिमेच्या टोकावर बाणगंगा, त्याला अगदी लागून असलेल्या उच्चभ्रू इमारती, त्यात राहणारी सो कॉल्ड श्रीमंत उच्च शिक्षित लोक, दुसऱ्या टोकावर राहणारे राजकीय नेते मंडळी. कोणालाच काही पडलेली नाही. निवडणुका अजून खूप वेळ आहे. आता हे बघा, तिथेच आहे ना, मला एका मुलाने सांगितलं की मागे जा, तुम्ही जर युट्यूबवर असाल तर मागे जाऊन बघा. ते मी मागे जाऊन बघितलं. म्हणजे ह्या तलावाच्या बरोबर पॅरलल आपण आलो ना सरळ, की समोरूनच एक गल्ली निघते. त्या गल्लीतूनच मी बघितलं, पुढे आलो तर हे बघा, हे पूर्ण अरबी समुद्राचं असं चित्र आहे. तर तुम्ही बघितलं तर इथे बघा, इथे सुद्धा मस्त रंगीबेरंगी घाण आहे. अख्ख्या समुद्र किनाऱ्याची अशीच वाट लावून ठेवली आहे. तलावाच्या या आजूबाजूला ना, ही सगळी पूर्ण ही वस्ती आहे. एका बाजूला आता ह्या गल्लीतून मी चालतोय ना, ह्या रस्त्यावरून, तर माझ्या लेफ्ट साईडला हा बाणगंगा तलाव आहे, आणि बरोबर राईट साईडला अरबी समुद्र आहे, अरेबियन सी. म्हणजे इथून हाताच्या अंतरावरती आहे. एक पाय तिथे टाकला तर अरबी समुद्र, एक पाय इथे टाकला तर बाणगंगा. पण वस्ती बघा ना, हा रस्ता बघा जायला. मुंबईमध्ये मी बघितलं ना, कुठे कुठे वस्त्या आहेत ना, इतकं फिरलो. आणि मी एक बघितलं ना, इतकी देवळं आहेत ना इथे, पण इतकी देवळं आणि त्याच्या बाजूला घरं. देऊळ कुठे, घर कुठे, काहीच कळत नव्हतं. ज्याला देवळात पाया पडायला जायचं तर कोणाच्या तरी घरातच घुसायचं. म्हणून मी विचार केला की आपण कुठल्या देवळात जाऊच नये. पण सगळं संपूर्णपणे इथे चारही बाजूने एन्क्रोचमेंट आहे. कधी कधी विचार पडतो ना, लोक पण काय करणार त्याला आणि सरकार पण काय करणार. आणि मी दर माझ्या व्हिडिओमध्ये म्हणतो, ज्या साऊथ मुंबईमध्ये इतका रेट आहे ना, जमिनीचा, जागेचा, घराचा, छोट्या 10 बाय 10च्या खोल्यांचा, कोणीही सोडून जाणार नाही. करोडोचे भाव आहेत. चाललो इथे राजभवनाच्या दिशेने. इथे सुद्धा राजभवनाचं केलंय लोकभवन. लोक तर कोणी दिसत नाही. किती सुंदर नाव होतं बघा ना, राजभवन.
काहीतरी वेगळंच वाटतं राजभवन म्हटल्यावरती. पण का नावं चेंज करतात देवाला माहिती. राजभवन ठेवायचं ना, इतकं सुंदर नाव आहे, त्याच्याने एक वेगळीच लेवल येते. चालून चालून खूप थकलो, त्याच्यामुळे इथे बोल मलबार हिलचं मलबारी एक नारळ पाणी पितो. नारळ पाण्याची किंमत सुद्धा झाली 100 रुपये. घसा अजून सुकला ती 100 रुपयाची किंमत ऐकून. इथे बघा एक खंडेरायाचं एक मंदिर दिसतंय. तुम्हाला माहिती आहे, मला फक्त इतकंच म्हणायचं ना की तुम्ही हा व्हिडिओ बघताना असं विचार कराल की ती निगेटिव्ह बोलतो आणि किती हे. मी निगेटिव्ह नाही म्हणत आहे, पण फॉरेनला पण आहेत ना, मी बघितले. मी तुम्हाला सांगतो ना, इस्रायलचे किंवा लंडन वगैरेचे किंवा अजून कुठल्या स्पेन वगैरे कंट्रीजचे व्हिडिओ मी बघ. तिथे सुद्धा अशा ह्या ठिकाणी आहेत ना, म्हणजे ज्यांचे ते त्यांच्या तिकडची ती धार्मिक स्थळं आहेत किंवा तिकडचे तलाव आहेत ना, तिथे लोक राहतात. पण त्यांनी त्या जागेला ना एका वेगळ्याच लेवलला नेऊन ठेवलेलं आहे. तिकडची कलर स्कीम वेगळी करून टाकतात, काहीतरी वेगळंच एस्थेटिक निर्माण करतात. स्वच्छता असते, सगळं असतं, पण आपल्या इथे तसं दिसत नाही. खरंच कुठेच दिसत नाही. ती एक वाईब आता बघा इथे बाहेर आल्यानंतर दिसते, पण त्या जागेमध्ये गेल्यावर तुम्हाला आपल्याला असं वाटतं की आपण वेगळ्याच कुठल्या तरी एका ह्याच्यामध्ये आलेलो आहोत. तर मित्रांनो, अशा रीतीने माझा हा नवीन बऱ्याच दिवसांनी आलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हाईप करा. खाली हाईप बटन दिलंय आणि जास्तीत जास्त कमेंट करा की तुम्हाला काय वाटतं हा मलबार हिल, बाणगंगा, गिरगाव चौपाटीचा व्हिडिओ बघून. आणि अजून तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओ हवे असतील ना अशाच माझ्या या विषयावरती, तर ते तुम्ही सांगा. आणि जे मी काही कॉमेंट केले आहेत ना याच्यावरती, त्या तुम्हाला आवडल्या असतील तर त्या पण जरूर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी बस पकडतो आणि माझ्या घरी जातो. टाटा, बाय बाय.